संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षवासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्मातील चौथ्या प्रकरणाला आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये सुरुवात केलेली आहे। चौथं प्रकरण आणि 5वं प्रकरण ज्याला आपण सोबतच या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। चौथं प्रकरण म्हणजे 5 प्रकारची इंद्रिय, ज्याला पंच इंद्रिय असं म्हणतात, आणि 5वं प्रकरण 5 प्रकारचे बल, ज्याला पंचबल असं म्हणतात। तर या दोन्हीही प्रकरणांचा अभ्यास वेगवेगळं न करता आपण सोबतच या दोन्हीही प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। तसं एक धम्मदेसना आपण या संदर्भामध्ये ऐकलेली आहे की पंचबल किंवा पंच इंद्रिय कोणते, तर पंच इंद्रिय कोणते आहेत? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा। या 5 तत्वांना या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये पंच इंद्रिय असं म्हणतात। आणि इंद्रिय का म्हणतात याचा एक सारांश रुपया मी तुम्हाला मागच्या धम्मदेसनेत सांगितला। कारण इंद्रियामुळे जसं आपल्याला बाह्य जगताची जाणीव होते, त्याचप्रमाणे हे 5 इंद्रिय असे आहेत की ज्यामुळे आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाची जाणीव होते। दुःख काय आहे त्याची जाणीव होते, दुःख समुदाय काय आहे त्याची जाणीव होते, दुःख निरोध काय आहे त्याची जाणीव होते, आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा काय आहे त्याची जाणीव होते। म्हणून त्याला इंद्रिय असं म्हटलेलं आहे। पण हेच इंद्रिय जेव्हा एखाद्या अकुशल तत्वाला पराजित करतात, तुमच्या जीवनात जर एखादा अकुशल अप्रिय प्रसंग उद्भवला, संकट उद्भवलं, तर त्याचा सामना करून त्याला नष्ट करण्यासाठी जेव्हा हे इंद्रिय काम करतात, तेव्हा त्या इंद्रियांचं रूपांतर बलामध्ये होते। जसं तुम्हाला मी एका म्हाताऱ्या माणसाच्या काठीचं उदाहरण दिलं। काठी तर काठीच आहे, ती फक्त काठी आहे, पण जर कुत्रं मागे लागलं तर तो म्हातारा व्यक्ती जरी शक्तिहीन असेल, वृद्ध असेल, त्याच काठीचा वापर कुत्र्याला पळवण्यासाठी करतो, म्हणजे बलाचा वापर करतो, बरोबर आहे। म्हणजे काठीचं रूपांतर कशात झालं? एका बलामध्ये झालं। अगदी याप्रमाणे इंद्रियाचं रूपांतर कशामध्ये होते? बलामध्ये होते। आणि मग ते बल, हे जे पंचबल आहेत, हे पंचबल तुम्हाला त्या अकुशलापासून किंवा त्या अप्रिय प्रसंगापासून तुम्हाला तारतात। आणि त्यामुळे 5 इंद्रिय आणि 5 बल हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत। कारण इंद्रिय उत्पन्न झाले तेव्हाच ते बलात रूपांतर होतील ना, आहे की नाही? म्हणून इंद्रिय आपल्यामध्ये उत्पन्न झाले पाहिजे। म्हणून या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये
हे पंच इंद्रिय आणि पंचबलसुद्धा तेवढेच जास्त महत्त्वाचे आहेत. तर इथपर्यंत आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये सारांश थोडासा आपण ग्रहण केला, ऐकला. श्रद्धा, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे 5 प्रकारचे इंद्रिय आहेत आणि हेच 5 प्रकारचे बल आहेत, ज्याचा अभ्यास, ज्याची भावना आपल्याला पुन्हा 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 करायची असते. तर या इंद्रियाची सुरुवात कशापासून होते? श्रद्धापासून. जेव्हा श्रद्धा उत्पन्न होईल तेव्हाच तर तुम्ही वीर्य उत्पन्न कराल ना, म्हणजे तुम्ही तेव्हाच तर उत्साहशील व्हाल, दुसरं इंद्रिय उत्पन्न होईल ना, तेव्हाच मग स्मृती उत्पन्न होईल, समाधी उत्पन्न होईल, प्रज्ञा उत्पन्न होईल. हे सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स आहे. पण श्रद्धा जर उत्पन्न झाली नाही तर वीर्य कसं उत्पन्न होईल? म्हणजे उत्साह कसा, तुमच्यामध्ये उत्साह कुठून येईल? जो उत्साह पाहिजे तो उत्साह येईल कुठून? तुमच्यामध्ये जी स्मृती जागृत झाली पाहिजे ती येईल कशी? कारण श्रद्धाच नाही तर वीर्य येणार नाही, वीर्य नाही तर स्मृती येणार नाही, स्मृती नाही तर समाधी नाही आणि समाधी नाही तर प्रज्ञा नाही. म्हणून या सिक्वेन्स वाईज यानुसार आपल्याला श्रद्धा महत्त्वाची आहे. पहिलं तत्व, त्याच्यावर सगळं काही खेळ अवलंबून आहे. हा म्हणजे हे जे काही आपण करतोय ना आचरण, हे सगळं काही फक्त आणि फक्त या श्रद्धेवरती डिपेंड आहे. जर श्रद्धाच नसेल ना तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, एक पाऊलसुद्धा तुम्ही पुढे टाकू शकत नाही या दुःखमुक्तीच्या मार्गावर. म्हणून श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय काहीच संपन्न होऊ शकत नाही, काहीच तुम्ही प्राप्त करू शकत नाही. मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं भगवान बुद्धांचं, की ज्याप्रमाणे ती मारसेना आली सिद्धार्थ गौतमाला हरविण्यासाठी. राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, दुर्भावना, वासना, कामछंद हे सगळे विकार एका बलाढ्य सेनेप्रमाणे आक्रमण करतात त्या सिद्धार्थावर आणि काय म्हणतात, अरे सिद्धार्था, आम्ही तुला बुद्ध होऊ देणार नाही, आम्ही तुला बुद्ध होऊ देणार नाही. सिद्धार्थ काय म्हणतात त्या मारसेनेला, अरे मारसेना, मी तुला ओळखलेला आहे, तूच मला जन्मोजन्मीच्या फेऱ्यात अडकवत आलेली आहेस. मारसेना, मी तुला ओळखलेला आहे, परंतु तू माझं आता काहीही बिघडवू शकत नाही. मला बुद्धत्व प्राप्त करण्यापासून तू मला पराजित करू शकत नाही. कारण बुद्ध काय म्हणतात, कारण माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे. बुद्धत्वावर श्रद्धा, म्हणजे ते इंद्रिय होतं त्यांचं बुद्धाकडे, म्हणजे बोधिसत्वाकडे, सिद्धार्थाकडे ते इंद्रिय, श्रद्धा इंद्रिय होतं. माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे. ती मारसेना पाहते, अरे सिद्धार्थ, आता सिद्धार्थ पहिलेसारखे नाही आहेत. काय, सिद्धार्थ आता हे बलवान आहेत. का बरं? कारण त्यांच्याकडे श्रद्धा बल आहे. बस ह्या एका श्रद्धा बलामुळे ती मारसेना तिथेच पराजित होते आणि माघारी फिरते, नष्ट होते. आणि तिथे मग त्या श्रद्धा बलामुळे मग श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, मग विमुक्ती आणि मग बुद्धत्वाची प्राप्ती. असा तर बुद्धत्वाचा प्रवास सिद्धार्थ बोधिसत्वाने पूर्ण केला. त्यासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे. नेहमी आपण ऐकतो, श्रद्धा उत्पन्न करा, श्रद्धा उत्पन्न करा, श्रद्धा उत्पन्न करा. आता काही लोकांना असं वाटते की भंतेजी तर नेहमीच म्हणतात, हो श्रद्धा उत्पन्न करा, श्रद्धा उत्पन्न करा. उत्पन्न होते कुठं आहे ना? म्हणजे काही लोक प्रश्न उपस्थित होतात, हे श्रद्धा म्हणतात, हे नेमकं येते कुठून, कशी असते आणि कुठं उत्पन्न होते? अनेक प्रश्न असतात. म्हणून लोकांना कधी कधी श्रद्धा म्हणजे काय हे समजत नाही. म्हणून लोकांना ते श्रद्धासुद्धा समजली पाहिजे की श्रद्धा नेमकी उत्पन्न कशी होते हे सुद्धा समजलं पाहिजे ना. आता तुम्ही इथे सर्वजण विहारामध्ये आले, तुमचे काम धंदे संसारिक कामं सोडून वेळातला वेळ काढून तुम्ही विहारामध्ये आले. का बरं? तुमच्या मनात श्रद्धा आहे म्हणूनच ना, आहे की नाही? म्हणजे श्रद्धा, ही श्रद्धा आली कुठून सांगू नका, तुम्ही चिंतन करा. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असतील. ही श्रद्धा आली कुठून? जन्मतः आता आली नसेल. जन्मतः तर श्रद्धा आली नसेल. कारण आपण पाहतो ना की काही लोकांची बुद्धावर श्रद्धा आहे, पण काही लोकांची बुद्धावर श्रद्धा नाही. काही लोकांची देव, धर्म, ईश्वर, परमेश्वर याच्यावरही श्रद्धा आहे, तर काही लोक श्रद्धा नाही आहे.
काही लोकांची श्रद्धा दुसरी भलतीकडेच आहे, तर काही लोकांची श्रद्धा नाहीच आहे. काही लोक इकडे पण थोडीशी, तिकडे पण थोडीशी, तिकडे पण थोडीशी करतात. काही लोक असे आहेत ना. मग हे जे असे जे श्रद्धा असणारे आपण प्रकार पाहतो, हे असं का होते? ही श्रद्धा उत्पन्न कशी होते, कुठून येते, हे सुद्धा बुद्धानं सांगितलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की श्रद्धा बल, श्रद्धा इंद्रिय असावं, त्याचं बलात रूपांतर व्हावं. पण त्या अगोदर हे श्रद्धा आहे काय, ही श्रद्धा येते कुठून, हे तर समजलं पाहिजे आपल्याला. म्हणजे तुम्हाला श्रद्धेच्या बाबतीमध्ये जेव्हा ते सगळं क्लिअर होईल, तेव्हा तुमचं ते इंद्रिय मजबूत होईल आणि मग त्याचं बलात रूपांतरित होईल. तर आपल्याला अगोदर हे बघावं लागेल की हे श्रद्धा उत्पन्न कशी होते. ही श्रद्धा म्हणजे मनातच उत्पन्न होते, डोळ्यात उत्पन्न होणार नाही आहे की नाही, नाकात उत्पन्न होणार नाही, तोंडात उत्पन्न, श्रद्धा मनातच उत्पन्न होते ना, मनातच उत्पन्न. कारण ती भावना आहे. एक ती श्रद्धा म्हणजे काय, विश्वास, ट्रस्ट आहे, बरोबर आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, ट्रस्ट आहे. जसं एखाद्या मुलाची श्रद्धा आईवर असते, म्हणजे विश्वास, की आईनं जर कडेवर घेतलं तर रडणं थांबवते, की त्याला माहीत आहे ही माझी आई आहे, हिच्यापासून मला कोणत्या प्रकारचा धोका नाही. दुसऱ्यानं हातात घेतलं की रडायला सुरुवात करते. का बरं? अरे हे अनोळखी माणूस आहे म्हणते, विश्वास नाही, याच्यावर श्रद्धा नाही. आईकडे घेतलं की मग रडायला शांत, बरोबर आहे. हा विश्वास आहे, ही श्रद्धा आहे. म्हणजे अशी श्रद्धा, असा विश्वास आहे, ही एक भावना आहे. कुठं उत्पन्न होते? मनामध्ये. पण उत्पन्न होते कशी, ही तयार कशी होते, हा मूळ प्रश्न आहे. ही श्रद्धा तयार कशी होते, म्हणजे श्रद्धा उत्पन्न कशी होते, तर भगवान बुद्धांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे. तर श्रद्धा उत्पन्न होण्याच्या विषयानुसार बुद्धाने 4 प्रकार सांगितलेले आहेत, की 4 प्रकारे त्या व्यक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न होते. म्हणजे बुद्धाबद्दलच नाही बरं, देव, धर्म, कोणी असो, देव, धर्म, परमेश्वर, ईश्वर, अल्लाह, कोणी असो, एक व्यक्ती ज्याच्या मनामध्ये श्रद्धा कशी उत्पन्न होते, असे 4 प्रकार आहेत. म्हणजे 4 मार्गाने त्या व्यक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न होते. तर ते 4 प्रकार कोणते आणि त्या 4 प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकारचे आहोत ते तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजे की नाही, तुम्हाला लगेच समजेल बाबा बरोबर आहे, भंतेजी जे सांगितलं की नाही, म्हणजे भंतेजी म्हणजे बुद्धानं जे सांगितलं याच्यातला हा एक प्रकार आपल्याला बसतो. म्हणजे या प्रकारातले आपण श्रद्धावान आहोत, अशा प्रकारे आपल्याला म्हणजे श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. तर बुद्धाने सांगितलं हे 4 प्रकारे त्या व्यक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न होते. तर त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे, पहिल्या प्रकार जो श्रद्धेचा आहे त्याला म्हणतात श्रुतमय श्रद्धा. काय म्हणतात? श्रुतमय श्रद्धा. श्रुतमय श्रद्धा याचा अर्थ होतो, श्रुतमय म्हणजे ऐकून, पाहून, ऐकून, पाहून किंवा वाचून जे काही आपल्याला ग्रहण होते तेव्हा त्या व्यक्तीची श्रद्धा उत्पन्न होते, त्याला म्हणतात श्रुतमय श्रद्धा. श्रुतमय श्रद्धा. आता बघा, बरेचसे लोक श्रद्धावान असतात श्रद्धावान, पण त्यांची श्रद्धा कशी उत्पन्न होते? कुठंतरी ऐकलेलं असते, ऐकून, अरे असं आहे, तसं आहे, असं होते, तसं होते, झाले, त्याच्यावरती विश्वास बसून जाते. ऐकूनच. किंवा कधी आपण आजूबाजूच्या लोकांना पाहतो, आपण काही लोक हातामध्ये पूजेची थाली घेऊन चालले, नारळ फोडत चालले, जत्रा करू लागले, सगळं करू लागले. तर आपण आजूबाजूच्या लोकांना पाहतो, पाहून त्यांना पाहूनच आपल्या कधी मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. म्हणजे एकतर ऐकून श्रद्धा उत्पन्न होते, किंवा पाहून श्रद्धा उत्पन्न होते, किंवा वाचून सुद्धा श्रद्धा उत्पन्न होते. एखाद्याने तुम्हाला काही ग्रंथ भेट दिला, ग्रंथ वगैरे धार्मिक ग्रंथ, तर धर्माचे ग्रंथ वाचता त्याला इतकं त्याचा विश्वास बसतो की अरे बापरे भंतेजी, काय त्या पुस्तकात सांगितलं आहे हो, त्या महाराजाचं पुस्तक आहे, ते लई विद्वान आहे, ते महाराज लई विद्वान आहे. मग लई विद्वान आहे महाराज तो, ढाल, त्या महाराजावर त्याची श्रद्धा बसली. अशी काही श्रद्धा आहे श्रुतमय श्रद्धा. म्हणजे तिथे तुमच्याकडे तर्क नाही आहे, चांगलं काय वाईट काय हे तुम्ही पाहत नाही, फक्त ऐकून श्रद्धा बसते बघा तुमची. म्हणजे तुमची ती भावना पक्की होते. जसं काही लोक बघा, म्हणजे आपण टी व्हीवर काही सिरियल वगैरे पाहतो ना, टी व्हीवर काही भूताची सिरियल पाहतो आपण, नाही ना, भूताची सिरियल.
मग भूत आहे, भूताची सिरियल पाहता पाहता लहानाचे मोठे झालो, बरोबर आहे. मग लहानाचे मोठे झालो तर पाहून पाहूनच मोठे झालो ना आपण. मनामध्ये कुठेतरी एक आहे असं की भूत असतात. पाहिलं कोणीच नाही, कोणी शेक हँड पण केलं नाही, कोणाकडे नंबरही नाही, पण आहे की नाही मनामध्ये. का बरं? पाहून 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 पाहून. एखाद्याला जर रात्री 2:30 वाजता म्हटलं की अंधारात जा, भीती वाटते. कशाची? भूत वगैरे असतं बा तिथं. अरे कुठून येतात भूत? म्हणजे कोणाला काहीच माहिती नाही, पण ते पाहून 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 तसा विश्वास बसतो माणसाचा. ऐकून ऐकून, पाहून पाहून, किंवा असं काही ग्रंथ वगैरे वाचून, म्हणजे फक्त श्रुतमय आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही आहे, त्याचं खरं खोटं माहीत नाही आहे, कुशल अकुशल माहीत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे. फक्त श्रुतमय त्याच्यात ती भावना उत्पन्न झाली आणि केवळ ऐकून ऐकून विश्वास बसला, किंवा पाहून पाहून आजूबाजूचं सगळं पाहता पाहता विश्वास. आहेत ना असे पण लोक, पाहतात पाहतात आजूबाजूचे लोक पाहतात, आहे की नाही. पाहून पाहून जश्न सुरू आहे, मेला भरलेला आहे, हे लोक चाललेलं आहे पंढरपूरला, यात्रा करू लागलेल्या आहे. पाहून पण आपले बरं वाटतं, किती मस्त आहे हे, चला ना आपण पण. पाहून पाहून श्रद्धा उत्पन्न होते. असे आहेत आपल्या लोकांमध्ये, असे पण काही लोक आहेत बघा, आहे की नाही. किती चांगले लोक आहेत म्हणते इथे जातात बघा पायी पायी, किती झालं तुमची श्रद्धा जाऊचा तुम्ही, असं होते बघा. श्रुतमय श्रद्धा अशी आहे. म्हणजे काही काही लोक श्रद्धावान तर आहेत, पण त्यांची श्रद्धा कशी आहे? श्रुतमय आहे. फक्त ऐकून पाहून किंवा वाचून त्यांच्यामध्ये ती श्रद्धा उत्पन्न झालेली असते. असे पण श्रद्धावान असणारे लोक समाजामध्ये आपण पाहतो. तर हा पहिला प्रकार झाला श्रद्धावान असणाऱ्या लोकांमध्ये. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे त्याला म्हणतात चिंतनमय श्रद्धा. म्हणजे चिंतन करून, म्हणजे तो श्रद्धावान तर आहे, पण ती श्रद्धा कशी उत्पन्न झाली? चिंतन करून. चिंतन करून चिंतन करून करून तो व्यक्ती श्रद्धावान बनतो बघा. चिंतन कशाचं करतो? तुम्ही तुमच्या आजूबाजूला नगरातले लोक पाहता की अमुक एखाद्या व्यक्ती जत्रेत जाऊन आला, त्याचं भलं झालं. अमुक एखाद्या व्यक्ती या ठिकाणी गेला, नारळ फोडला, त्याचं भलं झालं. अमुक एखाद्या व्यक्तीने उपास तापास केला, देव त्याच्यावर प्रसन्न झाला, त्याला 50 लाखाची लॉटरी लागली, त्याचं भलं झालं. असं कधी कधी पाहतो आपण आजूबाजूला, किंवा अशापेक्षा अनेक वेगवेगळे प्रकार पाहतो. तर काय होते, आपण ते पाहून पाहून मनातल्या मनात चिंतन करतो. अरे हां, त्याला देवाचा उपास धरला, त्याचं भलं झालं, मग मी पण करू का? त्याचा देव चांगला आहे. चिंतन करते माणूस, आजूबाजूला पाहते, चिंतन करते. अरे हां, ते त्या बाईनं उपास केले तर तिला बरोबर पोट मग काय म्हणतात, राहिलं म्हणतात. ते काय म्हणतात? पोट राहिलं म्हणतात ना, काय म्हणतात, गर्भ राहिला म्हणतात, असं म्हणतात की नाही. गावखेड्यानं अमुक अमुक बाईनं म्हणते त्या देवीच्या नावाचा उपास धरला, तिला गर्भ राहिला म्हणते. अरे बापरे, मग चल काय तू पण कर म्हणते. चिंतन सुरू करत, चिंतनातून सुरू झालं ते. म्हणजे चिंतन करता 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 चिंतनातून ती श्रद्धा उत्पन्न झाली. असे प्रकार आपण पाहतो. म्हणजे स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण आहेत. आता जसं आम्हाला एकाने फोनच केला, भंतेजी म्हणे ते आपले काही लोक म्हणे पंढरपूरला चालले म्हणे. पंढरपूरला म्हटलं ठीक आहे, पंढरपूरला चालले. तर ते पाहतात ना, टी व्हीवर पाहतात, न्यूजमध्ये पाहतात, ते त्यांच्या ते काय फुगडी खेळतात, फुगडी, ते घोडा काय काय पाहतात. काय त्यांचे लोक भंतेजी म्हणे काय लोक आहेत म्हणे, असतं खूप चांगले लोक आहेत म्हणे, असं तसं, आणि म्हणे पंढरीला जातात म्हणे ते लोक. मग काय करायचं? चिंतन सुरू केलं. काय म्हणे मग त्यांनी तर्क कसे लावले बघा, की म्हणे रमाईची खूप इच्छा होती म्हणे, पंढरपूरला घेऊन जाऊन बाबासाहेबांना म्हणत होती म्हणे, पण तिची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणे. तर कदाचित बाबासाहेब रमाईला घेऊन गेले असते. आणि म्हटलं बरं झालं बाबासाहेब रमाईला पंढरपूरला घेऊन नाही गेले, नाहीतर ज्या तारखेला घेऊन गेले असते ना, त्या तारखेला सगळे बौद्ध लोक पंढरपूरला गेले असते की नाही. जसं काळाराम मंदिरात जातात, काळाराम मंदिरात जातात बघा, कशाला? इथं बाबासाहेब सत्याग्रह केला. अरे काळा रामाची पूजा करण्यासाठी नाही केला सत्याग्रह, समता प्रस्थापित करण्यासाठी केला. बरं झालं म्हटलं रमाईला घेऊन नाही गेले, तर आमच्या भोड्या बाबड्या माय माऊल्या गेल्या असता म्हटलं की रमाई इथं आली होती, चला मग रमाईचं निमित्त केलं असतं आणि पंढरीचीच याची पूजा केली विठ्ठलाची. हा चिंतन, काय चिंतन करतात लोक. चिंतन करून 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 झालं त्यांचा असा विश्वास बसतो बघा. म्हणजे फक्त चिंतन करून करून लोक चिंतनच करतात बघा. आणि मग कोणी जर उपास केला असेल तर त्या उपासावर चिंतन करतात, कोणी काही पूजापाठ करत असेल, काही आजूबाजूला पूजापाठ करत असेल त्याचं चिंतन करतात. आणि चिंतन करून 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 त्यांचा
त्यांच्या त्या क्रियेवरती विश्वास बसतो आणि मग त्याच्यामध्ये ती श्रद्धा उत्पन्न होते. बघा, असे पण काही लोक आहेत. म्हणजे हे श्रद्धा कशी उत्पन्न होते? हे 4 मार्ग आहेत. या 4 मार्गाशिवाय 5वा मार्गच नाही आहे. असा एक प्रकार आहे की केवळ चिंतन करून ज्यांच्या श्रद्धा उत्पन्न होते, ज्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पण चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, माझ्या भल्याचं आहे का, हा तर्क त्याच्यामध्ये नसतो. फक्त चिंतन करतात बिचारे आणि चिंतन करून करून त्यांचा त्या गोष्टीवरती विश्वास बसतो आणि मग ते श्रद्धावान बनतात. हा सुद्धा एक प्रकार समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा एक प्रकार आहे बघा, तिसरा जो प्रकार आहे, त्या तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात भावनामय श्रद्धा. भावनामय श्रद्धा. तर भावनामय श्रद्धा म्हणजे काय? तर भावनामय श्रद्धा याचा अर्थ होतो की ज्या वेळेस तुम्ही आजूबाजूचं ऐकता, पाहता किंवा एखादा ग्रंथ वाचता किंवा म्हणजे श्रुतमय किंवा आजूबाजूच्या लोकांचं सर्व आचरण बघून, कर्म बघून, सर्व काही पूजापाठ सगळं काही बघून चिंतन पण करता, पण हे सगळं ऐकून, वाचून किंवा पाहून, चिंतन करून त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही त्याच्यातलं कुशल काय आहे, अकुशल काय आहे पाहता, श्रद्धा काय आहे, अंधश्रद्धा काय आहे हे पाहता, तपासता, तुम्ही तर्कबुद्धीने पाहता, स्वतःचा तर्क लावता. असं उघड्या डोळ्याने अंधळ्या माणसासारखं नाही. पाहता तुम्ही की हे माझं दुःखमुक्तीचं आहे का, हे माझ्या कल्याणाचं आहे का, हे कर्मकांड आहे का, हे अंधश्रद्धा आहे का, हे खरंच विज्ञानवादी आहे का, बुद्धीला सुसंगत आहे का, हे खरं आहे का, हे कल्पना आहे का, की फक्त इमॅजिनेशनच आहे. असं तुम्ही जेव्हा म्हणजे त्याची तुम्ही भावना करता, प्रत्यक्ष भावना करता, मग तुम्हाला समजते की अरे हे अंधश्रद्धा आहे, हे सोडा, हे विज्ञानवादी मार्ग आहे, याचा अवलंब करा. अरे हे कर्मकांड आहे, हे सोडा, हे कर्मकांड आहे, हे विज्ञानवादी आहे, हे याचं अनुसरण करा, हे स्वीकार करा. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीची प्रत्यक्ष जेव्हा भावना करता, मनातून ते उत्पन्न होते. तुम्हाला ते तुमच्या मनातून उत्पन्न होते आणि त्या मनातून उत्पन्न झाल्यानंतर तुम्ही त्याचं आचरण करता आणि आचरण केल्यानंतर प्रत्यक्ष त्याचं फळ तुम्हाला याच जन्मात प्राप्त होते. त्याला म्हणतात भावनामय श्रद्धा. प्रत्यक्ष बघितलेलं आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही त्याच्यातलं खरं खोटं बघितलेलं आहे. असं डोळे असूनही अंधळ्या माणसासारखी तुम्ही वागत नाही आहात, म्हणजे विश्वास ठेवत नाही आहे उघड्या डोळ्याने. तुम्ही चेक करताय, तपासता, निरीक्षण करता, खोटं काय, खरं काय आहे, कल्याणाचं काय, हे तुम्ही पाहता. आणि जेव्हा तुम्ही पाहता तर पाहता पाहता तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान होते. अरे हे जे सगळं आहे की नाही आजूबाजूला आपल्या, अरे हे सगळं अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे, अंधभक्ती आहे, कर्मकांड आहे, हा आपल्या कल्याणाचा मार्ग नाही आहे. कारण ही अंधश्रद्धा आहे, हा कर्मकांड आहे, हा आपल्या कल्याणाचा मार्ग नाही आहे, तर त्याला सोडतो. आणि मग कल्याणाचा मार्ग कोणता आहे? तर त्या मार्गाचं चिंतन करतो, भावना करतो आणि भावना करून करून त्याला स्वतःच्या दुःखमुक्तीचा मार्ग सापडतो. आणि मग प्रत्यक्ष फळ प्राप्त झाल्यानंतर मग त्याचा त्या मार्गावरती विश्वास बसतो, तेव्हा त्याला म्हणतात भावनामय श्रद्धा. तर अशी श्रद्धा तुमची असली पाहिजे. तिसरा जो प्रकार आहे भावनामय, म्हणजे फक्त ऐकून वाचून श्रद्धा, ठीक आहे, ते पण आवश्यक आहे बरं, म्हणजे आवश्यक नाही असं म्हणत नाही. कारण हे जे चालू आहे ना आपलं, मी वाचतो, बोलतो, तुम्ही ऐकताय, आहे की नाही, हे सुद्धा आवश्यक आहे. हे सुद्धा आवश्यक आहे. कारण माणूस डायरेक्ट, कोणताही माणूस धार्मिक होत नसतो, कोणताही माणूस डायरेक्ट श्रद्धावान होत नसतो, ह्या टप्प्याटप्प्याने होत असतो. ऐकून वाचून श्रद्धा उत्पन्न होणे हे सुद्धा आवश्यक आहे. जसं तुम्ही ग्रंथाची आपली पुस्तकं वाचता, धर्मग्रंथ वाचता, ते सुद्धा आवश्यक आहे. इतरांचं धम्माचं आचरण बघता, त्याचं बघून तुम्हाला प्रेरणा मिळते, ते सुद्धा आवश्यक आहे. श्रुतमय श्रद्धा पण आवश्यक आहे, पण त्याच्या पुढे चला, चिंतन करा, चिंतनमय श्रद्धासुद्धा आवश्यक आहे, पण तेवढ्यावरच नाही, त्याच्या पुढे चला. तर कोणती श्रद्धा पाहिजे? भावनामय श्रद्धा. त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण करावं. बुद्धाने सांगितलं आपल्याला, हे स्वातंत्र्य दिलं, बुद्धी स्वातंत्र्य दिलं बघा बुद्धाने. मी सांगतो म्हणून नाही, म्हणजे मी सांगतोय म्हणून तुम्ही या मार्गाकडे येऊ नका, म्हणजे मी सांगतो म्हणून, पण तुम्ही या मार्गाचं प्रत्यक्ष आचरण करा, या मार्गाचं अनुभव घ्या, खरं काय खोटं काय हे तुम्ही चेक करा, तपासा.
जर बुद्धी सुसंगत असेल, विज्ञानवादी आहे, तर तुम्ही त्या मार्गाचं प्रत्यक्ष आचरण करा. ही भावना तुमच्यामध्ये यावी, ही भावना यावी तुमच्यामध्ये. अशी जी भावना आहे, अशी भावना कधीच तुमचं अवमंगल करत नाही बघा. अशी जर भावना असेल तर कधीच तुमचं वाईट होणार नाही, कधी तुम्हाला पश्चाताप होणार नाही, कधी तुमचं वाईट होणार नाही, तुमच्यावर कधी कोणतं संकट येणार नाही, तुम्हाला कधी कोणतं दुःख येणार नाही. पण श्रद्धा कशी असावी? भावनामय असावी, भावनामय श्रद्धा. तर अशी पण एक श्रद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे, भावनामय श्रद्धा. हा तिसरा प्रकार आहे. आणखीन एक प्रकार भगवान बुद्धाने सांगितला, त्याला म्हणतात पुण्यमय श्रद्धा, जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे. पुण्यमय श्रद्धा. आता पुण्यमय श्रद्धा म्हणजे काय? बुद्धानं सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला त्याच्या त्या पुण्यामुळं, त्यानं जे काही पुण्य केलं असेल, त्याच्या मागच्या जन्माचं काही पुण्य असेल, त्याच्या त्या पुण्यकर्मामुळं, एखाद्या वेळेस त्याच्या पुण्यकर्मामुळं आपोआपच त्याच्या त्या चित्तामध्ये ती श्रद्धा उत्पन्न होते. आपोआपच ती पुण्यमय श्रद्धा आहे बघा. बुद्ध काळात सुद्धा असे अनेक लोक होते की ज्यांनी बुद्धाला तर बघितलं नाही, पण बुद्धाला न बघताही त्यांच्या त्या पुण्यकर्मामुळे त्यांची बुद्धावर श्रद्धा द्विगुणित झाली होती. एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अनाथ पिंडकाचं. अनाथ पिंडक हा जेव्हा अगदी म्हणजे लहान होता, लहानपणापासूनच त्याची बुद्धावर श्रद्धा होती. बुद्धाला बघितलं नाही, पण त्याने त्याच्या लहानपणी मोठमोठ्या विद्वान पंडितांकडून ऐकलं होतं की भगवान बुद्धाचा जन्म होणे फार दुर्मिळ असतो, बुद्धाकडून धम्म ऐकणे फार दुर्मिळ असतो, हा मानवी जन्म मिळणे फार दुर्मिळ असतो, फार दुर्मिळ आहे. त्याने लहानपणापासून ऐकलं होतं आणि मनातल्या मनात त्याचं पुण्य होतं, त्याचं खूप मोठं पुण्य होतं बघा, पुण्यवान होता तो अनाथ पिंडक. त्याचं त्या पुण्यामुळं त्याला एवढा चांगला लाभ झाला, लहानपणापासूनच तो चिंतन करायचा, बुद्धाचा जन्म दुर्मिळ आहे, बुद्धाचा जन्म दुर्मिळ आहे, मला बुद्धाचं दर्शन व्हावं, मला बुद्धाचं दर्शन व्हावं. अगदी लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये बुद्धाप्रती श्रद्धा होती. आणि एकदा जेव्हा तो राजगृहाला गेला, त्याच्या बहिणीकडे, तिथे बुद्ध येणार होते, तर त्याने त्याच्या एका पाहुण्याला विचारलं की इथं मंडप टाकलेला आहे, जेवणाची तयारी सुरू आहे, ही धावपळ सुरू आहे, अरे आहे का इथं नेमकं? तर ते पाहुणा, त्याचा नातेवाईक त्याला म्हणाला, अरे अनाथ पिंडक, तुला माहीत नाही का, उद्या आपल्याकडे साक्षात भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खू संघासमवेत येणार आहेत. तेव्हा त्याने बुद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर लहानपणापासून जी ज्याची श्रद्धा उत्कंठा होती, अरे बुद्ध, त्यांची श्रद्धा आणखीन द्विगुण झाली. अरे उद्या बुद्ध येणार आहेत, उद्या आपल्या इथे बुद्ध येणार आहेत, अरे हे कुठे आहेत बुद्ध, मला सांग, मला आताच बुद्धाला बघायचं आहे, मला आताच मला बुद्धाचं दर्शन घ्यायचं आहे, कुठे आहेत बुद्ध, कुठे आहेत बुद्ध? अरे थांब, जाऊ नको, उद्या बुद्ध आपल्याकडे येणारच आहेत, विश्रांती कर, उद्या बुद्धाचं दर्शन होईलच. तर असं साहित्यात असं लिहिलेलं आहे की रात्रभरातून तो अनेक वेळेस झोपेतून उठला. झाली का सकाळ, नाही, अजून मध्यरात्र, पुन्हा झोपायचा, पुन्हा उठायचा, झाली सकाळ, नाही, मध्यरात्र आहे, पुन्हा झोपायचा. म्हणजे बुद्ध दर्शनासाठी त्याची श्रद्धा बघा, त्याचं पुण्य बघा, ही पुण्यमय श्रद्धा त्याची. ही पुण्यमय श्रद्धा सकाळ झाली की अगोदर तो बुद्धाचं दर्शन करण्यासाठी वेळूवनाकडे निघाला, मला बुद्धाचं दर्शन करायचं आहे. तर खूप चांगली कथा आहे बघा ती, म्हणजे अनाथ पिंडकाचं ते जीवनचरित्र. वेळूवनामध्ये गेला, बुद्ध शतपावली करत होते सकाळच्या प्रहरामध्ये, आणि बुद्ध त्याला लांबूनच पाहतात आणि म्हणतात की ये सुदत्ता, ये रे. भगवान बुद्ध माझं नावसुद्धा जाणतात, किती चांगलं आहे, साधुवाद आहे, बुद्ध माझं नावसुद्धा जाणतात. तर तो खूप चांगलं जीवनचरित्र आहे अनाथ पिंडकाचं बघा, की त्या अनाथ पिंडकाला त्याच्या पुण्यामुळं, त्याच्या जातकाच्या पुण्यामुळं, पूर्वजातकाच्या पुण्यामुळं त्याला बुद्ध दर्शनाचा लाभ मिळाला, ती श्रद्धा त्याला प्राप्त झाली. आणि त्या श्रद्धा भावनेतून बघा त्याने काय काय केलं, श्रद्धा उत्पन्न झाली तर दान दिलं, जेतवनाचं दान दिलं, विहार बांधलं, विहिरी बांधल्या, भिक्षूंच्या राहण्याची सोय केली. एवढा तो दानशूर झाला. कशामुळं? केवळ आणि केवळ या श्रद्धा भावनेमुळे बघा तो दानशूर झाला. म्हणून ही जी श्रद्धा आहे, अशी सुद्धा श्रद्धा काही लोकांना प्राप्त होते. आता आम्हाला कधी कधी असं वाटते, आमच्या अंगावरती चिवर आलं, कधी कधी असं वाटते की असेल काय आमचं पुण्य, म्हणजे चिवर प्राप्त होणं अंगावरती हे सोपं नाही बघा. हे
याच्यासाठी पण काहीतरी पुण्य लागते. तुम्ही हे अनेकदा ऐकलं असेल की पुण्य पाहिजे आपल्याला. हे सर्व मिळवण्यासाठी, काही सर्व आध्यात्मिक संपत्ती मिळवण्या पुण्य पाहिजे असतात. पुण्याशिवाय माणसाला या सगळ्या गोष्टी घडत नाहीत बघा. म्हणून कधी कधी आम्हालाही वाटतं एकतर आमच्या आईवडिलांचं काहीतरी पुण्य असेल की ज्याच्यामुळे आम्हाला मानवी जन्म मिळाला, किंवा आईवडिलांचं पुण्य असेल, किंवा आमचं काही पुण्य असेल की ज्यामुळे आम्हाला हे महान चिवर प्राप्त झालं बघा, आणि सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची पुण्य संधी आम्हाला प्राप्त झाली. हे काहीतरी पुण्य असेल बघा. पुण्याशिवाय गोष्ट घडत नाही. म्हणून पुण्यमय श्रद्धासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे बघा. ती तुमच्या पुण्यामुळे तुम्हाला प्राप्त होत असते. तर असे 4 प्रकार आहेत. आता तुम्ही विचार करा तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात. म्हणजे एकतर श्रुतमय श्रद्धा उत्पन्न होते, ऐकून वाचून पाहून, आहे की नाही. इथे त्याच्यातून श्रद्धा उत्पन्न होते. दुसरं कोणतं? चिंतनमय. चिंतन करतात, दुसऱ्याला पाहून बा ते असं करते तसं करते, आपण तसं करायला पाहिजे. चिंतन करून करून श्रद्धा उत्पन्न होते. किंवा मग तुम्ही स्वतः भावना करता, श्रुतमयसुद्धा आहात, त्याच्यानंतर चिंतन पण केलं, पण प्रत्यक्ष त्याची भावना केली बघा. एवढी भावना केली. एक आमच्या ताईचं आठवण झाले बघा. आमच्या ताई होत्या म्हणजे उपासिका, तर खूप दुःखी होत्या बिचारा, खूप दुःखी होत्या. बुद्धांवर श्रद्धा होती, अशी श्रुतमय श्रद्धा होती. किंवा कधी कधी चिंतन पण करायचे. तर आम्ही त्यांना उपोसताचा पाठ शिकवला. त्यांना ताई म्हटलं उपोसताचं पालन करत चला दर महिन्याला 4 दिवसात. त्यांना खूप चांगलं, म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी वर्षावासाच्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये 3ही महिने बघा, म्हणजे महिन्यातून 4 दिवस आहे, 3ही महिने त्यांनी खूप चांगलं बघा उपोसताचं पालन केलं. त्यांच्या जीवनाचंच भलं झालं बघा. जीवनाचं म्हणजे त्यांच्या जीवनात सगळं काही चांगलं झालं बघा. जे काही बिघडलेलं होतं गणित ते सगळं चांगलं झालं. दुसरं गोष्ट, त्यांना लेकरूबाळ होत नव्हतं, तर त्यांचं काही पुण्य असेल, त्यांच्या पुण्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. त्यांना गर्भ राहिला, त्यांना पुत्ररत्नसुद्धा प्राप्त झाला. उपोसताच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं पुण्य प्राप्त केलं. त्यांच्यात ती भावना उत्पन्न झाली, आणि अशी भावना की आता त्यांना किती कोणी काही जरी वाईट सांगितलं बुद्धाच्या बद्दल, धम्मा काय, कधी त्यांची श्रद्धा कमी होणार नाही बघा. कधीच कमी होणार नाही, कारण आता भावना उत्पन्न झाली ना. अशी श्रद्धा आपली असली पाहिजे. एकतर भावनामय श्रद्धा आपली व्हावी, किंवा मग आपल्या पुण्यकर्मामुळे जी श्रद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या श्रद्धाबलाचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करावा. तर असे हे 4 प्रकारे आपल्यामध्ये ही श्रद्धा उत्पन्न होत असते. याच्यानंतर भगवान बुद्ध आणखीन एक उपदेश करतात. समजा तुमच्या श्रद्धा उत्पन्न झाली, कोणत्या पण मार्गाने उत्पन्न होऊ द्या. एकतर श्रुतमय श्रद्धा उत्पन्न होऊ द्या, किंवा चिंतनमय श्रद्धा उत्पन्न होऊ द्या, किंवा भावनामय श्रद्धा उत्पन्न होऊ द्या, किंवा मग तुमच्या पुण्यकर्मामुळे जे काही तुम्हाला प्राप्त झालं, जी श्रद्धा तुम्हाला प्राप्त झाली ती श्रद्धा असू द्या. पण जर तुम्ही श्रद्धावान आहात, पण त्या श्रद्धावान व्यक्तीमध्ये पण बुद्धाने 4 प्रकार केलेले आहेत. 4 प्रकारचे श्रद्धावान लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे फक्त बौद्ध समाजातच म्हणत नाही बरं मी, सगळीकडे म्हणजे श्रद्धावान लोकांमध्ये. लोक म्हणतात ना आम्ही लई श्रद्धावान आहोत, आमची लई श्रद्धा आहे, लई भक्ती आहे, असं म्हणतात लोक. पण हे प्रकार आहेत बघा. 4 प्रकारचे श्रद्धावान लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ते 4 प्रकारचे लोक कोणते आहेत ते सुद्धा समजून घ्या. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे हे 4 प्रकारचे लोक कोणते आहेत श्रद्धावान लोकांमध्ये. पहिला जो प्रकार आहे श्रद्धावान असणाऱ्या लोकांपैकी, पहिला जो प्रकार आहे श्रद्धावान असणाऱ्यांमध्ये तो आहे म्हणजे लोभयुक्त श्रद्धा. समजलं? कोणती श्रद्धा आहे? लोभयुक्त श्रद्धा. म्हणजे श्रद्धा तर आहे, पण श्रद्धा कशी आहे? लोभयुक्त आहे. लोभयुक्त श्रद्धा, चित्तामध्ये लोभ आहे. लोभ म्हणजे काय? काहीतरी आसक्ती आहे. मग लोभ कसा आहे? लोभ असतो जर मी अमुक या देवाची पूजा केली तर माझं भलं होईल. ही काय झाली? हा लोभ झाला ना. मी अमुक एखाद्या देवाला नारळ फोडलं तर माझं भलं होईल, मला एखाद्या लाखाची लॉटरी तरी लागेल. ही काय झाली? हा लोभ झाला ना, ही आसक्ती झाली. तर असे काही लोक आहेत, श्रद्धावान तर आहेत, श्रद्धावान आहे, परंतु त्यांच्या चित्तामध्ये लोभ आहे बघा.
तर आपल्या पण समाजामध्ये बौद्ध लोकांमध्ये पण असे काही लोक आहेत, श्रद्धावान आहेत, बुद्धावर त्यांची श्रद्धा आहे, पण कशी श्रद्धा आहे? लोभयुक्त श्रद्धा. बिचारे काय म्हणतात, भगवान बुद्धां म्हणजे विहारामध्ये आले तरी बुद्धाकडे साकडे घालतात, बुद्धाकडे, हे भगवंता माझं बल होऊ दे रे भगवंता, असं असं खेड्यापाड्यामध्ये असं म्हणतात ना. काय लोभ आहे ना, हे लोभयुक्त श्रद्धा आहे. भगवंता माझ्या पोरीचं यावर्षी, भगवान बुद्धाकडे साकडे घालतात बघा. चित्तामध्ये लोभ आहे, म्हणजे श्रद्धा आहे, वाईट नाही म्हणत मी, श्रद्धा आहे. पण श्रद्धा कशी आहे? लोभयुक्त श्रद्धा आहे. तर आपल्या चित्तातील तो लोभ, त्या इच्छा, ती आसक्ती पूर्ण व्हावी याकरिता मग जे जे ते काही करतील ना, ते सगळं त्याच्या मागचा उद्देश तोच असतो की माझा मनातला लोभ हा पूर्ण व्हावा. असे पण काही लोक आहेत बघा, श्रद्धावान लोक. तर मग असे जे काही लोक आहेत बघा, की जे लोक श्रद्धावान तर आहेत पण त्यांच्या चित्तामध्ये खूप लोभ भरलेला आहे. तर अशी लोभयुक्त श्रद्धासुद्धा माणसाचं भलं करत नाही बघा, कारण लोभ आहे ना, आणि हा लोभ जो आहे माणसाचं भलं होऊ देत नाही. म्हणून लोभयुक्त श्रद्धासुद्धा नसावी, किमान आपल्या बौद्ध लोकांमध्ये तरी अशी लोभयुक्त श्रद्धा नसावी. त्याच्यानंतर दुसरं जे श्रद्धेचा प्रकार आहे त्याला म्हणतात भययुक्त श्रद्धा. पहिला कोणता झाला? लोभयुक्त श्रद्धा. दुसरं आहे भययुक्त श्रद्धा. म्हणजे श्रद्धा तर आहे पण चित्तामध्ये भय आहे, भीती आहे. जर मी एखाद्या देवाची पूजा केली नाही तर तो देव प्रकोप करेल आणि माझं वाईट करेल. मनामध्ये भीती आहे ना, मनामध्ये काय भीती आहे. मग त्या भीतीपोटी लोक श्रद्धा ठेवतात बघा. म्हणजे त्या श्रद्धेमध्ये पण काय आहे? त्या श्रद्धेमध्ये भीती आहे. आणि जोपर्यंत ही भीती आहे, ही भीती माणसाचं भलं होऊ देत नाही बघा. आणि हे भीतीच आहे, हे भय आहे जे माणसाला अंधश्रद्धाळू बनवते. तुम्ही फक्त टी व्ही सुरू करा, सकाळ झाली की टी व्ही लावा. फक्त ते कोणतं चॅनल आहे? आस्था आहे ना, आस्था आहे ना, आस्था का निराशा असं काहीतरी चॅनल आहे बघा, आस्था. ते आस्था चॅनल तुम्ही सुरू करा हो. तो कोणतरी एक माणूस येतो बघा आणि काय म्हणतो, तुम्हाला भीती दाखवतो. तुम्हाला आपके जिंदगी में राहू का प्रकोप है, आपका मंगल खराब हो गया है और शनि का प्रकोप होने वाला है, ग्रह दशा बिगड़ गई है. माणसाच्या मनात असं होते, बापरे खरंच का हे ग्रह तारे? ते ग्रह तारे लाखो किलोमीटर दूर आहे, त्यांचा तुमच्या जीवनाच्या सुखाचा आणि दुःखाचा काय संबंध आहे? पण लोकांच्या मनात भय उत्पन्न झालं ना. मग तो म्हणतो कि आपकी ग्रह दिशा खराब है, अगर आपकी ग्रह दिशा ठीक करनी है तो हमारे पास एक यंत्र है, नीचे स्क्रीन पर दिए गए नंबर पर कॉल कीजिए, ये यंत्र होम डिलीवरी हो जाएगा. इसको अगर आप घर के पूर्व दिशा में रखेंगे तो आपकी सारी ग्रह दिशा दूर हो जाएगी. बोला अब हम बोले असं ते करतात बघा, ते बोलो असं काय. हां, अरे शिकलेले माणसं लगेच शिकलेले माणसं मोबाईलवर बुक करतात, मागवतात, पूर्व दिशेला ठेवतात. आहे की नाही भय? असं भय असते बघा लोकांमध्ये. काही लोक ते हाताचं भविष्य दाखवतात. तर हे तुमचं भविष्य थोडंसं, ही जी लाईन आहे म्हणते लाईन तिकडे दिल्लीकडे चालली म्हणतात, तुमचं खासदार बनण्याचं स्वप्न आहे. अरे ही चालली म्हणते मुंबईकडे, आमदार बनण्याचं स्वप्न आहे. अच्छा ही मधली जिला इथंच आहे, म्हणजे नगरसेवक बनाल तुम्ही. अरे काही नाही काही सांगतात बघा. हे हस्तरेखावर सांगतात की नाही, हस्तरेखा. आणि हस्तरेखाला म्हणतो जर तुमचं हे हस्तरेखा चांगली करायची असेल तर 101 रुपये ठेवा, मी तुमचा हस्तरेखा बरोबर करतो. बिचारे भय उत्पन्न करून देतात. भयमय श्रद्धा उत्पन्न होते त्या माणसावर, त्या व्यक्तीवर. लोक 101 रुपये ठेवतात आणि तो व्यक्ती तुम्हाला मूर्ख बनवून हस्तरेखाच्या बहाण्याने तुम्हाला लुटून निघून जातो बघा. अनेक लोक आहेत बघा असे. भयमय श्रद्धा ही म्हणजे तुमच्यामध्ये भययुक्त श्रद्धा आहे. जर तुम्ही अशा गोष्टी साध्य केल्या नाही तर काही प्रकोप होईल, एखादी अलौकिक शक्ती येईल, तुमचं वाईट होईल, तुमच्या परिवाराचं वाईट होईल, सगळं असं सांगतात. आणि बिचारे केवळ भीतीपोटी त्यांची त्या मार्गावर, त्या तत्वावर श्रद्धा बसते, विश्वास बसतो आणि मग ते लोक त्या मार्गाचं अनुक्रमण करतात.
असे सुद्धा भययुक्त श्रद्धा असलेले लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. बघा तुम्ही, अनेक लोक आहेत बघा, असे अनेक लोक आहेत बघा की जे लोक या भीतीपोटी त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात. तर भगवान बुद्ध म्हणतात की आपली श्रद्धा अशी पण नसावी, म्हणजे भययुक्त श्रद्धा नसावी. आपल्या त्या श्रद्धेमागे कोणतं भय नसावं. जर भययुक्त श्रद्धा असेल, अशी श्रद्धासुद्धा तुमचं भलं करू शकत नाही, कारण ती भीती आहे ना, ही भीती आहे जी तुमचं भलं करत नाही. म्हणून भययुक्त श्रद्धासुद्धा तुमची नसली पाहिजे. त्यानंतर तिसरी श्रद्धा भगवान बुद्धाने सांगितलेली आहे, त्याला म्हणतात अज्ञानयुक्त श्रद्धा. पहिलं कोणती आहे? लोभयुक्त श्रद्धा. दुसरं भययुक्त श्रद्धा. आणि तिसरी आहे अज्ञानयुक्त श्रद्धा. अज्ञान आहे बिचारायचं, श्रद्धा तर आहे, देवावर धर्मावर श्रद्धा आहे, पण त्याचं अज्ञान आहे. त्याला त्या श्रद्धेबद्दल फारसं काही माहिती नाही आहे, काहीच माहिती नाही बघा. एक तर चित्तामध्ये लोभ असेल, चित्तामध्ये भय असेल, त्या लोभापोटी त्या भयापोटी बिचारा जे म्हटलं ते करत जातो, परंतु त्याला त्याचं काहीही ज्ञान नाही आहे. त्याच्यात जे सांगितलेलं आहे अगदी त्याप्रमाणेच करतो बघा. असे पण काही श्रद्धावान लोक आहेत, म्हणजे केवळ अज्ञानापोटी ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवलेली आहे तो मार्ग माझ्या खरं कल्याणाचा आहे का? अज्ञान आहे बघा. त्यांच्याकडे ज्ञान नाही आहे. हा माझ्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे का? याचं ज्ञान नाही आहे, प्रज्ञा नाही आहे, अज्ञानपणा भरलेला आहे बघा. असे अज्ञानातून श्रद्धा ठेवणारे लोकसुद्धा समाजामध्ये पाहायला मिळतात बघा. आम्ही लहान होतो, लहानपणी म्हणजे आमची आजी, जुने लोक अशिक्षित होते बिचारे, पण बुद्धावरती श्रद्धा होती. पण आजी मला विहारात घेऊन जायची बघा. मला आमच्या नागभूमीमध्ये विहारात घेऊन जायची. विहारात घेऊन गेले की बुद्धापुढे बसायची. अशी बुद्धापुढे जी अगरबत्ती लावली, ते अगरबत्तीचं ते काय म्हणतात त्याला, गुलाल, राख. माझी आजी अशी राख घ्यायची, आकरायचं जिभेला लावायची, जिभेला अशी जिभेला लावायची आणि थोडी इथं लावायची असं, आणि बुद्धापुढे म्हणायची, हे बुद्धा माझ्या नातवाचं भलं कर रे. अरे बाप, बुद्ध भगवंता माझ्या नातवाचं भलं कर रे बाबा. बुद्ध भगवंता केलं बाबा भलं, अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? जुने लोक बघा खेड्यामध्ये होते की नाही, असं खेड्यामध्ये असं होते. आता खेड्यामध्ये जर तुम्ही कधी गेले ना, जिथं लोकांना का फारसं काय माहिती नाही, लोकांची श्रद्धा आहे, वंदना झाली, पूजा झाली की लोक प्रसाद वाटतात बघा. साखर वाटा, आपल्याकडे वाटत नाही पण तिकडे आहे, प्रथा आहे अशी साखर वाटा, अशी साखर घेऊन ठेवायची. आता आम्ही बिचार साखर घेतल्यावर खाल्ली, कसे ठेव मुंगे लागतील बा, खाल्ली आम्ही, खाल्ल्या बरोबर. एक म्हातारी आहे म्हणली, अबापा म्हणे भंतेजी हे खायची नसते म्हणे. हे म्हणलं का बरं? नाही म्हणे, ते गीत म्हणायला लागते म्हणे, प्रसाद घ्यावा जाता जाता नंतर घ्यावे शिलाचे पाणी. अरे म्हटलं त्याच्यानंतर खायचं असते म्हणे ते. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या म्हटलं, आता प्रसाद खाल्ला, आता पाणी द्या, शिलाचं पाणी पितो, असं असते बघा. म्हणजे श्रद्धा आहे पण त्याच्यामागे काय आहे? अज्ञान आहे, बिचारांचं अज्ञान आहे बघा. आणि अज्ञान असल्यामुळे आपण जी श्रद्धा ठेवली त्या श्रद्धेचं आपल्याला फळ मिळत नाही, त्या श्रद्धेमुळे माणसाचं भलं होत नाही, कारण अज्ञान आहे बघा. अज्ञानामुळे आपल्याला कर्मकांड समजत नाही, म्हणजे कर्मकांड करत आहोत हे समजत नाही, अंधश्रद्धा आहे हे समजत नाही, हे बुवाबाजी आहे, मिथ्यादृष्टी आहे हे समजत नाही. आणि असं करता 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 आपले जे सेट टॉप बॉक्स आहे ना, याला म्हणतात सेट टॉप बॉक्स, हे डोकं पॅक होऊन जाते. त्या मार्गाचा आपण गुलाम बनतो. गुलाम म्हणजे चांगलं आणि वाईट समजत नाही बघा आपल्याला. हे गुलाम बनते बघा, आपण मानसिक गुलाम बनतो. मानसिक गुलामी सुरू होते आपल्यामध्ये एवढी मानसिक गुलामी येते की माणूस त्या गुलामीतून बाहेर निघण्याचा सुद्धा विचारसुद्धा येत नाही बघा. महात्मा फुले म्हटले, काय म्हटले महात्मा फुले? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खचले, आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. हे अज्ञान आहे बघा. आणि या अज्ञानपणामुळे माणसामध्ये मानसिक गुलामी उत्पन्न होते. मानसिक गुलामी, पण ही मानसिक गुलामी माणसाला दुःखाकडे घेऊन जाते.
आणि याचं मुख्य कारण आहे अज्ञान आहे तुमच्यामध्ये. अज्ञानयुक्त श्रद्धा आहे आणि ही अज्ञानयुक्त श्रद्धा माणसाला दुःखच देते. बघा आपण चौक्याकडे जातो ना, चौका आपल्या लोकुत्रा विहाराकडे घाटामध्ये एक मंदिर आहे बघा. आम्ही टीका टिप्पणी म्हणून बोलत नाही, कधी कधी आम्हाला रडायला येते, दया येते बघा जेव्हा मी तिथून त्या घाटातून जातो. BMW गाडी, इनोवा गाडी, मर्सिडीज, मोठमोठ्या गाड्या उभ्या राहतात आणि त्या गाड्यामध्ये असतात कोंबडे, बकरे. त्यांना घेऊन जाणारे कोण असतात? डॉक्टर, इंजिनियर, वकील, म्हणजे हुशार लोक, शिकलेले लोक. बघा शिकलेले लोक चालले हातामध्ये बकरे घेऊन. नाही ते आजीनं नवस केला होता तर नवस फेडायचा आहे, चालले कोंबडे घेऊन. आजीनं नवस केला होता, आजोबाने नवस केला होता, चालले कोंबडे घेऊन. तिथं जाऊन रक्ताचे पाठ वाहतात बघा, बली देतात प्राण्यांचा, मुक्या प्राण्यांचा. म्हणजे ते लोक असा थोडाही विचार करत नाही तो की या मुक्या प्राण्यांचा बली दिल्याने खरंच माझं भलं होईल, ह्या बकऱ्याचा बली दिल्याने माझं खरं मंगल होईल, ह्या कोंबड्याला मारल्याने कोंबड्याचा बली दिल्याने माझं खरंच मंगल होईल. हां, ते जराही विचार करत नाही बघा, जराही विचार करत नाही. काय विचार करत नाही? कारण त्यांचं ही मानसिक गुलामीमध्ये आहे, त्यांची मानसिक गुलामी आहे बघा ती. आणि त्या मानसिक गुलामीमध्ये एवढे ते बंदिस्त झालेले आहेत, एवढा जबरदस्त पगडा याच्यावरती पडलेला आहे की थोडाही बघा ते विचार करत नाही. विचार आहे मोक्या प्राण्यांचा जीव देतात. थोडं अंतर गेलं की आपलं लोकुत्तरा विहार आहे, जिथे शांतीचे उपदेशक, दुःखमुक्तीचे उद्गाते, तथागत सम्यक संबुद्धांची बुद्ध मूर्ती आहे. पण त्याच्या अगोदर पाहिलं तर हे असे प्रकार पाहायला मिळतात. समाजामध्ये असे पण प्रकार आहेत बघा. अनेक लोक आहेत बघा, अनेक लोक आहेत त्यांची अज्ञानयुक्त श्रद्धा आहे. अज्ञानयुक्त म्हणजे काय? की जिथे प्रज्ञा नाही आहे, शहाणपणा नाही आहे, अज्ञान आहे बघा. म्हणजे मी काय कशासाठी करतोय, काय करतोय काहीच माहिती नाही, अज्ञान आहे. शिकलेले लोकसुद्धा करतात हो. तिकडे अकोला साईडला अशा लोकांना काय म्हणतात माहीत आहे? शिकला पण हुकला. कोणी अकोल्याचं कोणी आहे का? त्यांना लगेच शिकला पण हुकला. अरे शिकून काय फायदा बिचाऱ्या, शिकून काय फायदा? 4 भिंतीचं शिक्षण घेतलं, मोठा माणूस झाला, पण हुकला ना. कशामुळे? या अज्ञानयुक्त श्रद्धेमुळं. म्हणून ही अज्ञानयुक्त श्रद्धासुद्धा नसली पाहिजे आपल्यामध्ये. कारण हीच अज्ञानयुक्त श्रद्धासुद्धा तुम्हाला दुःख देते, तुम्हाला दुःख देत राहते. त्याच्यानंतर जी चौथी श्रद्धा भगवान बुद्धाने सांगितलेली आहे त्याला म्हणतात प्रज्ञायुक्त श्रद्धा, जी आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. प्रज्ञायुक्त श्रद्धा म्हणजे अशी श्रद्धा ही, या श्रद्धेमध्ये श्रद्धा तर आहे, पण त्या श्रद्धेसोबत तुमच्याकडे ज्ञानसुद्धा आहे. ज्ञानच नाही तर तुमच्याकडे प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे विजडम आहे. चांगलं काय, वाईट काय हे तुम्हाला समजतं आहे. काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे. हा अंधश्रद्धेचा मार्ग नाही आहे, हा अंधभक्तीचा मार्ग नाही आहे, हा मिथ्यादृष्टी कर्मकांडांचा मार्ग नाही आहे. अरे हा तर बुद्धांचा सांगितलेला, बुद्धांनी उपदेशिलेला शुद्ध शील समाधी प्रज्ञेचा सत्याचा मार्ग आहे, विज्ञानवादी मार्ग आहे. बुद्धानं सांगितलं बघा, बुद्धानं मानसिक गुलामी दिली नाही, बुद्धानं स्वातंत्र्य दिलं, बुद्धी स्वातंत्र्य दिलं तुम्हाला की या एही पस्सिको, अरे या आणि पहा, याचा अनुभव घ्या. कारण या मार्गाने मी स्वतः गेलेले आहो, या मार्गाने मी स्वतः गेलेला आहो, त्याचं आचरण केलं, मी दुःखमुक्त झालो. एही पस्सिको, अहो या पहा, याचं आचरण करा आणि नंतरच प्रत्यक्ष तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा. विश्वास कसा? प्रज्ञायुक्त विश्वास म्हणजे प्रज्ञायुक्त श्रद्धा. ते ना काय गाणं आहे, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा, हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. आहे ना, किती सुंदर गीत आहे. स्वतः तुम्ही त्याचा अनुभव घ्या बघा, मी सांगतो म्हणून नाही. तर बुद्धानं हे बुद्धी स्वातंत्र्य दिलं आणि त्यामुळे मग तो व्यक्ती त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करून
आपल्या बुद्धीने आपल्या प्रज्ञेने त्या मार्गाचं परीक्षण करतो. हा कल्याणाचा आहे, हा दुःखमुक्तीचा आहे, हा विज्ञानवादी आहे, हा सत्याचा मार्ग आहे, हा खरा मार्ग आहे, हा माणसाच्या भल्याचा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, असं त्याला विश्वास पक्क विश्वास बसते आणि आपल्या प्रज्ञेद्वारे प्रज्ञाचक्षुने तो त्या मार्गाचं अनुक्रमण करतो. तेव्हा तो प्रज्ञायुक्त श्रद्धावान बनत असतो बघा. तर असं आपल्याला प्रज्ञायुक्त श्रद्धावान व्यक्ती बनायचं आहे. तेव्हा या सर्व श्रद्धाचं जेव्हा आपण अभ्यास करतो तर या श्रद्धेतूनही आपल्याला भरपूर काही शिकायला पण मिळते. परंतु जर श्रद्धा ही जर चुकीच्या मार्गाने गेली, जसं मी हे जे प्रकार आहेत, लोभयुक्त झाली किंवा भययुक्त श्रद्धा झाली, अज्ञानयुक्त श्रद्धा झाली, तर केवळ दुःख आणि दुःखच मिळणार आहे. त्यामुळे याला व्यवस्थित समजून घ्यावं आणि आपल्यामध्ये पण ही प्रज्ञा विकसित व्हावी आणि प्रज्ञावान बनण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि प्रज्ञायुक्त चित्ताने बुद्धावर आपण श्रद्धा ठेवून, बुद्ध धम्मावर आणि संघावर श्रद्धा ठेवून धम्माचं आचरण करावं. कारण यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तेव्हा या धम्मदेशनेसह मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.